जरांगेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानं भाजप नेत्यांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय। जरांगेंची ही स्क्रिप्ट कोणाची हे काळ समोर आणेलच असं शेलार यांनी म्हटलंय। तर जरांगेंची नौटंकी कोणाच्या बोलण्यावर चालली हे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे। यामागे पवारांचा हात असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय। तर जरांगेंनी सागरला येण्याचं स्वप्नही बघू नये असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। आणि मराठा समाज अशा कुठल्याही शिवराळ एकेरी भाषेला समर्थन करत नाही, करू शकत नाही, करणार नाही। जे करतायत त्यांच्या मागे बोलवते धणी कोण आहेत, त्यामागे स्क्रिप्ट कोणाची आहे, त्यामागे अधिकता कोणाची आहे आणि अगतिकता कोणाची आहे हे काळ समोर आणेलच। मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, अधिकचं मिळालं पाहिजे, हीच भाजपची आणि देवेंद्रजींची भूमिका। अखंड महाराष्ट्राला आणि देशाला कळून चुकलंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। की जरांगे पाटलांची नौटंकी ही कोणाच्या बोलण्यावर चालली आहे, ज्यांनी आयुष्यभर लोकांची तुतारी वाजवण्याचं काम केलं आणि त्यांना आता तुतारी निशाणीच मिळाली आहे, त्या शरद पवारांचा यामागे संपूर्णपणे हात आहे, राजेश टोपेंचा हात आहे। त्यामुळे त्या ट्विटच्या माध्यमातून एक महाराष्ट्राला सत्य सांगण्याचा प्रयत्न हा माझा होता, तो मी केलेला आहे। आता हे सरकार घाबरलं, आम्ही सागरला येतो। सागरला येणं फार लांबची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे। आम्ही काल पण सांगली, आमची भिंत तिथे लागलेली आहे, ती भिंत पार पाडणं ना हे फार स्वप्नातला गोष्ट आहे। आणि एक लक्षात घ्या, मराठा समाजाशी आमची लढाई नाही, मराठा समाजाचे आम्ही लोक आहोत। पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेठीस धरत असेल, मराठा समाजाची बदनामी करत असेल, तर त्यावर कधीही आमचा समाज खपून घेणार नाही।